नमस्कार, मी सुरेश चव्हाण. लोकसाक्षी न्यूज मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. खरं तर समाजामध्ये आपण वावरत असताना असे देखील काही व्यक्ती असतात की त्या समाजाचं काही देणं लागतं म्हणून सामाजिक क्षेत्रात काम करत असतात. परंतु सामाजिक क्षेत्रात काम करत असताना नेमकं कोणत्या गोष्टीसाठी आपण काम करू शकतो आणि त्याच्यातनं सामाजिक संदेश कसा जाऊ शकतो असा देखील विचार त्यांच्याकडे सातत्याने असतो. तो आज देखील आपल्यासोबत असंच एक व्यक्ती होता, म्हणजे अनिल खालकर सर. खरं तर त्यांची ओळख म्हणजे एका हिरवांकर फाउंडेशन सोबत ते काम करतात. नवे नवे एक रिटायर्ड मुख्याध्यापक म्हणून जर बघायला गेलं तर त्यांची ओळख आहे. ज्या ठिकाणी ते सेवेत होते त्या ठिकाणी देखील त्यांनी खूप छान पद्धतीने काम केलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडे आपण जाणून घेतोय. सर्वात आधी सर, या कार्यक्रमात आपलं खूप स्वागत आहे. आम्हाला तर सुरुवातच त्या काळात म्हणजे ऐकायला आवडेल की बाबा ज्यावेळेस तुम्ही सेवेत होतात आणि मग तिथनं सगळं सुरुवात केली, तर कशा पद्धतीने काम सुरू झालं? मी खलकर अनिल काशीनाथ, रिटायर्ड मुख्याध्यापक, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेमध्ये 33 वर्ष मी सेवा केली. तर ह्या सेवेच्या दरम्यान माझा जो पहिल्यापासून जो काही कल होता, विद्यार्थ्यांची जी ग्रोथ होती ती डेव्हलपमेंट तिच्यासाठी तर होतच होता, प्लस ॲडिशनल एन्व्हायरमेंटल जे काही असेल त्या गोष्टी करण्याकडे पण माझं लक्ष अधिक लक्ष त्यावरती असायचं. आणि मग मी ते वृक्ष लागवड असेल, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं जी डेव्हलपमेंट असेल, असे अनेक उपक्रम त्यामधनं बाय द वे टीचर म्हणून मी करत राहिलो आणि त्यातून बऱ्याचशा काही गोष्टी ज्या आहेत आज त्या ठिकाणी आपल्याला मराठा विद्याप्रसारक समाज जे हायस्कूल आहे, मराठा हायस्कूल, तर ह्या मराठा हायस्कूलचा जो कॅम्पस आहे त्या कॅम्पसमध्ये 100 झाडं आज जी उभी आहेत, उत्कृष्ट दर्जाची, अतिशय भव्य दिव्य चांगली, ती विद्यार्थ्यांच्या, शाळेच्या आणि सगळ्यांच्या याने ती त्या ठिकाणी पाम ट्री असेल, वड आणि नीम ट्री अशी स्पेसिफिक विशेष अशी खास डिझाईन करून ते त्या ठिकाणी रचना केली. ती गोष्ट आम्ही हिरवांकूर फाउंडेशन मध्ये आपण एकत्र आलो आणि मग हिरवांकूर फाउंडेशनचं बरोबरीने मी काम बघत होतो. त्यांच्या कामाचा मी थोडासा मी थोडं भारलंच. त्यांच्या कार्याने मी प्रेरित झालो आणि त्या कार्याला मी त्यांच्या ह्याच्यामध्ये जॉईन होऊन गेलो. ते जॉईन झाल्यानंतर मग ते जिथं काही इव्हेंट करतात त्या ठिकाणी त्या इव्हेंटमध्ये मी पार्टिसिपेट करतो. रिटायर झाल्यापासून 2 वर्षामध्ये मी आता अशा भरपूर शाळांमध्ये गेलो आणि त्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या टचमधनं त्या विद्यार्थ्यांना बॉटलमधनं ट्रीज प्लांटेशन करणं, ते प्लांटेशनचं रेकॉर्डिंग करणं, मेंटेन करणं आणि ते त्या ठिकाणी चांगले झाल्यानंतर परत योग्य ठिकाणी लागवड करण्याला प्रवृत्त करणं आणि त्या मुलांचं ते QR कोड मधनं नाव कायमस्वरूपी झाडाचं आणि त्याचं कसं त्या ठिकाणी QR कोड डिझाईन करून तिथे लावलं जाईल, त्या सगळ्या कामांमध्ये मी दक्षतेने काम करतो. हे पर्यावरणाचा जो काही ऱ्हास जो होत आहे तो होऊ नये म्हणून कसं शिक्षणे प्रत्येकाने प्रयत्न केला तर मला वाटतं त्यामध्ये यश येऊ शकेल त्या दृष्टीने वाटतं करत असतो, प्रयत्न करतो. नक्कीच. पण सर, हे करत असताना तुम्ही घरी देखील, जसं मगाशी एका चर्चेच्या दरम्यान तुम्ही सांगितलं की जो कचरा देखील असतो तो सुद्धा पूर्णपणे न जाता तो त्याची जर आपण योग्य करण्यासाठी विल्हेवाट लावली तर त्याच्यातनं देखील आपण बऱ्याचशा गोष्टीचा खताचा एक उल्लेख केला. ते साधारण कसं करतात? आपल्याकडे आज अशी गोष्ट आहे की प्रत्येक घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती काही ना काही मटेरियल बाहेर पडत असतं किचन मधनं. मग किचन मधनं बाहेर पडणारं जे मटेरियल आहे ते व्यवस्थित पद्धतीने कंटेंट हे केलं, व्यवस्थित संकलित केलं आणि जर तुम्ही एखादा, तो माझ्याकडे ड्रम आहे, त्या ड्रम मध्ये त्याला मी होल्स भरपूर पाडून ठेवलेले आहे आणि एक त्याला स्टँड केलेलं आहे व्यवस्थित पद्धतीने आणि त्याच्यावरती तो ठेवलेला आहे. त्याला चांगल्या प्रकारचं ही जागा ठेवलेली मटेरियल टाकायला आणि त्यात विशेष करून गांडूळ 1 किलो जे काही आणलेले होते ते ठेवलेले आहेत आणि ते जपलेले आतापर्यंत 2-3-4 वर्षांपासून आणि त्यामुळे ते भरपूर मोठ्या प्रमाणात गांडुळांची निर्मिती त्या टिपाडामध्ये झालेली. त्याच्याबरोबर दुसरं टिपाड आहे आणि जे मी माझ्या घराच्या तिथे एरियामध्ये बाजूला मी असे बेड केलेले आहेत आणि ह्या बेड मध्ये देखील ते खत मी वारंवार टाकत असतो. जिथे वारंवार म्हणण्यापेक्षा जेव्हा आवश्यक असतं तिथे जी झाडं आहेत त्या झाडांना
म्हणजे भाजीपाल्याची जी झाड आहेत त्या भाजीपाल्याच्या झाडांना ते टाकत असल्या कारणाने त्यांची ग्रोथ, नॅचरल ग्रोथ चांगल्या प्रकारे होते आणि जमिनीमध्ये जे जीवाणू इतर खतांचा वापर करून जीवाणू आपण मारून टाकतो ते जीवाणू जिवंत राहतात आणि त्यामुळे जे इको फ्रेंडली भाजीपाला आपण म्हणतो तो पाहिजे तो जर ह्या पद्धतीने आपण क्रिएट केला तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून मी ते प्रयोग हा माझा सातत्याने चालू आहे, करतो आहे. तर कोणी, माझी सर्वांना विनंती आहे, आपल्या परीने तुम्ही सगळ्यांनी जितकं जास्तीत जास्त हे वेस्टेज जे आहे किचन वेस्टेज त्याच्यातून ब्लॅक गोल्ड तयार होऊ शकतं आणि ते ब्लॅक गोल्ड तुम्ही तुमच्या किचन मध्ये तयार झालेलं किचन मधून तुम्हाला प्रोसेस करून आणि मग ते तुमच्या ज्या फुल झाडं आहेत यांना तुम्ही कुंडी आहे किंवा विविध पद्धतीने त्याचा थोडं वापर करू शकतात. नक्की. खरं तर ह्या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत की जेणेकरून आपल्याला म्हणजे वेस्टेज जे शब्द वापरला जातो आपल्याला, पण त्याच्यापासून देखील कशा पद्धतीने आपण फायदा करून घेऊ शकतो हे मात्र तुम्ही नक्कीच एक समाजाला दाखवू इच्छिता. दुसरं असं की जसं आपण इको फ्रेंडली जसं गणपती वगैरे सुद्धा जे असतात ते घरीच विसर्जित करणं वगैरे तोही विषय सर इको फ्रेंडली गणेश, बाल गणेश आणि हे जे काही आहे बाल गणेश मंडळ जे आहे आपल्या मग मी तुम्हाला अजयजी बोरस सरांचं नाव सांगितलं, तर त्या फाउंडेशन कडे मी प्रेरित होऊन त्या काळात जेव्हा आपलं होतो त्यावेळेस तिथे राहत होतो. रेसिडेन्सी जयप्रसाद रेसिडेन्सी मध्ये मी राहत होतो. त्या कालखंडामध्ये शाळेत असताना 2007-8च्या पुढे दरम्यानची गोष्ट, तेव्हापासून आम्ही गणपती म्हणजे गणेश मूर्त तयार करतानाची जी शाळेमध्ये घेतलेली कार्यशाळा आपल्या याच्यापासून बनवलेली ती शाडो मातीपासून बनवलेली गणपती मूर्ती, त्याची प्रसार कशा पद्धतीने करायचा ती कार्यशाळा शाळेमध्ये घेऊन त्याचप्रमाणे ती बुडवताना ती गणपती जे आहेत त्यांचं कलेक्शन लोक वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर्स तयार करून मुलांना उभं करून गंगेच्या कडेला उभं करून त्या गाड्या ज्या असतील नगरपालिकेच्या त्या नगरपालिकेच्या येणाऱ्या गाड्या, नगरपालिकेचे कलेक्शन करणारे मंडळी, बालगणेश मंडळी आणि आमच्या शाळेचे या सगळ्यांनी तिथे अवेअरनेस वाढवण्याचा प्रयत्न केला आणि जे मूर्ती मोठमोठ्या लहान मोठ्या ज्या मूर्ती आहेत त्या कलेक्शन जे आहे ते कलेक्शन आम्ही गंगेच्या कडेला राहून तिथे कलेक्शन करून घेतलं आणि ते कलेक्शन नदीमध्ये न जाता त्याचं पर्यावरणाचं प्रदूषण न होता ते काम त्यामध्ये केलं. त्याचप्रमाणे मी घरी आज पण माझ्या घरी जो गणपती लहानातलं मोठी मूर्त जास्त प्रदूषण करते, माझं 5 इंचाच्या पुढे दरम्यान 7 इंचाच्या दरम्यानची जी मूर्त असेल लहान ती मूर्त घेण्याकडे कल असतो. खर्चाचा भाग नाही, कंजूशीचा भाग नाही, परंतु जी घेऊन ती आल्यानंतर जास्त पैसे लहान आणि सुंदर मूर्त मिळते ती आणून आणि ती घरात बसून तिच्या भावना आपल्या ओतल्या भावना आपल्या तिच्याशी असतातच, मग ती बादलीमध्ये घरामध्ये परसबागेमध्ये ती बुडवून आणि मग तिचे त्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याचं जी माती आहे ती माती त्या ठिकाणी झाडाच्या बुडाशी टाकल्यानंतर त्याला परत ती करून दिल्यानंतर ती झाड जे आहे त्याची आठवण त्यालाही त्या माती मिळते, आठवण राहते आणि अशा प्रकारे त्याची विल्हेवाट ही आपण आपल्या पद्धतीने प्रत्येकाने असं हे जर छोटं वाटणारं काम जे प्रत्येकाने केलं तर खूप मोठं काम होऊ शकतं. नक्कीच. म्हणजे सरांचं काम जर बघायला गेलं तर सातत्याने म्हणजे सेवानिवृत्तीनंतर जर बघायला गेलं तर त्यांनी ज्या पद्धतीने सहभाग याच्यामध्ये घेतलेला आहे आणि काम करतायत ते म्हणजे अतिशय म्हणजे कौतुकास्पद असं काम आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सर आपण प्रदूषण वाढू नये किंवा प्रदूषण कसं कमी होईल यासाठी देखील प्रयत्न करत असतात. सो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक तो छंद म्हणूया आपण की एखादी कविता करणं किंवा पण तुम्ही ते तयार करत असताना त्याच्यात सामाजिक संदेश कसा मला देता येईल, लोकांना जागृत कसं करता येईल हा प्रयत्न तुमचा असतो. ते देखील ऐकायला आवडेल. मी मला काव्याची निर्मितीची आवड आहे. मी कवी मंडळामध्ये नाशिक कवी मध्ये जॉईन पण आहे रिटायरमेंट नंतर आणि आधी पण थोडस काव्य साहित्य आमच्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचं जे काही जागतिक मराठी साहित्य संमेलन झालं त्यामध्ये हिरिरीने भाग घेतलेला, म्हणजे एक प्रेक्षक म्हणून ते सगळं ते अनुभव घेतला, बघितला आणि साहित्याची बालपणापासूनच खूप आवड असल्या कारणाने कवितेची खास करून आवड असल्याने आणि माझा जो काही एज्युकेशनल इंग्लिश जो सब्जेक्ट होता त्यामध्ये लिटरेचर जे होतं त्या लिटरेचरमध्ये पोएट्री, पोएटिक सेक्शन
त्यामध्ये मी प्रभावित आहे सगळ्या पोएटच्या याच्याने. आणि मग आपली मराठी कविता जी आहे तिला पण आपण न्याय दिला पाहिजे, तिची बांधणी झाली पाहिजे, तिच्यामध्ये काहीतरी कसदार गोष्टी आल्या पाहिजे आणि त्या समाजात त्यातून जो काही मेसेज आपल्याला स्प्रेड करायचा आहे तो त्यामधनं गेला पाहिजे या भूमिकेतनं जाऊन. आणि मला आणखीन एक जे काही नादो महानवर जे आहेत त्या नादो महानवरांच्या ज्या कविता आहेत त्या खूप विशेष आवडतात. मी वारंवार ऐकत असतो आणि जे चांगले श्रेष्ठ गीतकार असतील, संगीतकार असतील, ज्यांनी ते नैसर्गिक कविता असतील त्या निसर्ग कविता मी ऐकतो आणि त्या निसर्ग कवितेचा माझ्यावरती जास्त प्रभाव असल्याने जे झाडांचे विषय आहेत, जे काही अपेक्षा मला प्रत्येक गाण्यातून, प्रत्येक अभंगातून, प्रत्येक गोष्टीतून या कुठलंही काही गाणं असेल तर तिथे अपेक्षा माझी एक असते की इथे काही मला या झाडांबद्दल, वनस्पतीबद्दल, निसर्गाबद्दल ऐकायला मिळतं का. मी तो शोध घेत असतो, माझे कान त्या गोष्टीसाठी आसुसलेले असतात आणि मग मीच मला जे काही वाटतं ते त्या काव्यामध्ये टाकण्याचा, काव्य त्या पद्धतीने निर्मिती करण्याचा अटोकाट प्रयत्न करतो आणि त्यामध्ये लोकांपर्यंत जातं, लोक ऐकतात, मित्र ऐकतात, सगळे लोक ऐकतात. त्यांच्याकडनं मला भरपूर वाहवा मिळत असते आणि तो आनंद जो आहे निर्मितीचा तो आनंद मी सातत्याने घेत असतो. नक्की सर. आणि आम्हाला म्हणजे खरं तर ऐकायला आवडेल. खरं तर दिवाळी येते आणि दिवाळी म्हटलं की सगळेजण फटाक्यांचा आनंद घेत असतात, घ्यायलाच हवा, त्याच्याबद्दल वाद नाहीये. परंतु हे करत असताना त्याचे दुष्परिणाम देखील असतात किंवा ते अति वापर म्हणा किंवा वेगळ्या पद्धतीने जर बघायला गेलं तर ध्वनी प्रदूषण देखील होत असतं. सो हे कुठेतरी थांबावं किंवा त्याचा त्रास कोणाला होऊ नये यासाठी सरांनी अप्रतिम अशी कविता देखील केलेली आहे आणि नक्कीच आम्हाला ते ऐकायला आवडेल देखील. हो सर, 100%. एक माझी मी प्रदूषण मुक्ती प्रार्थना केली, पहिली ती कविता केलेली होती आणि तिचं रूप थोडस डिझाईन केलं, ती संदेशा प्रतिज्ञा केली, सगळे प्रकार विविध पद्धतीने प्रदूषणावरती हल्ला करण्याकरता आणि प्रत्येकाच्या मनामनातील जे भावना आहे या प्रदूषणाकडे बघण्याची ती बदलली पाहिजे यासाठी मी काही थोडस जे काही केलेलं आहे ते आता ऐकवतो. नक्कीच. प्रदूषण मुक्ती प्रार्थना. हे ईश्वरा आम्हाला शांतपण दे, फटाक्यांचा मोह आम्ही सोडू दे, हवा शुद्ध, निसर्ग शांत, तुझी सृष्टी राहो अजूनही भक्कम आणि अनंत. पक्ष्यांना दे स्वच्छ आकाश, उडण्यास मिळू दे स्वच्छ प्रकाश, प्राणी पक्षी सुखी राहू दे, मानवाची कृपा दृष्टी सर्वांवर बरसू दे, जीवनात येऊ दे नवी सुरावट, जीवनात येऊ दे नवी सुरावट. विषारी धूर प्रदूषणाचा भार आम्ही सोडूया सणांमध्ये विचारधारा, नदी आणि मातीला देऊ शुद्धता, प्रकृतीवर करूया शुद्धीची प्रक्रिया, प्रकृतीवर करूया शुद्धीची प्रक्रिया. शांत कर्णमधुर आनंदी गाणी गाऊ, मुलं आणि वृद्ध असो सुखी, मुलं आणि वृद्ध असो सुखी, तुझ्या आशीर्वादाने निद्रा असो साऱ्यांची सुखाची, तुझ्या आशीर्वादाने निद्रा असो साऱ्यांना सुखाची. चिंता नको प्रदूषणाची, चिंता नको प्रदूषणाची. सण साजरे हो अर्थपूर्ण, साधेपणात मिळो समाधान पूर्ण. गोरगरिबांच्या घरात चूल पेटू द्या, होऊ द्या आनंदाची बरसात, होऊ द्या आनंदाची बरसात. पक्ष्यांसाठी अन्न पाणी देऊ, तुझ्या सृष्टीला प्रेमाने फुलू, एक झाड लावू करू नमन. निसर्ग देवतेला करूया अर्पण, हे ईश्वरा दे आम्हा आशीर्वाद, हे ईश्वरा दे आम्हा आशीर्वाद. धन्यवाद. खरं तर इतकी छान कविता आहे. खरं तर एक सामाजिक संदेश याच्यातून जात असतो, नवे नवे कुठेतरी आपल्याला यापासून कसं संरक्षण मिळेल किंवा आपण काय बोध घेऊ शकतो अशा पद्धतीने जर बघितलं तर आपण ही रचना केलेली सर. खरं तर या अशा गोष्टींवरती भाष्य करणं किंवा काम करणं लोक खूप टाळत असतात किंवा कुठेतरी एखाद्या व्यक्तीला याचा वेगळा विचार येऊ शकतो म्हणून लोक शक्यतो पुढाकार घेत नाही. पण नक्की सर आपण त्या गोष्टी करतायत. सर यामध्ये मला ते काव्याची जी आहे ना शैली वगैरे काय आहे काय नाही याचा विचार न करता मी एक गोष्ट यामध्ये ऍड केलेली आहे, ती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो म्हणजे संदेश. बरोबर. आणि हा संदेश देत असताना सर माझी एक इच्छा आहे की हा मी एकट्याने हा संदेश त्या ठिकाणी व्यक्त करण्यापेक्षा हा सर्वांनी तो प्रत्येकाच्या मुखात हाच संदेश गेला पाहिजे असं नव्हे, तर अशा प्रकारचे विविध संदेश आपण लोकांना, जनतेला, समाजाला देऊ शकतो. असे 2 हातपेक्षा लाखो हात ज्यावेळेस पुढे होतील, सरसावतील किंवा लाखो व्यक्ती हे संदेश घेऊन लोकांपर्यंत पोहोचतील, त्यावेळेला
कुठेतरी जे फटाके फोडणारे हात आहेत त्यांना कोणीतरी आपोआप मनाने रोखले जातील. शिक्षा महत्वाची नाही, प्रबोधन महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपल्याला मनाला वाटेल की नाही ही चुकीचं आहे, आपण हे करायला नको, त्याच वेळेस ती गोष्ट थांबेल, अन्यथा ती थांबणार नाही. आणि म्हणून शिक्षेपेक्षा प्रबोधन कधीही चांगले. आणि प्रबोधनासाठी प्रत्येकाने 2 पावलं पुढे सरसावलं तर काय बिघडेल? नक्की. तुम्ही तर त्याच हेतूने पुढे आले आणि माझी मुलाखत घेतायत. तुम्हाला ती कविता आवडली आणि तुम्ही तो माझ्याकडे आपण चर्चा केली आणि त्यातून अशाच पद्धतीने आपण जर प्रत्येक जण एकत्र येत गेलो तर नक्कीच सर. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. जाता जाता शेवटचा प्रश्न. खर तर सर दिवाळी आहे आणि संकल्प प्रत्येकाचा असतो आणि तुम्ही तर अशा क्षेत्रात काम करतात किंवा असं क्षेत्र निवडले की जेणेकरून समाजापर्यंत काहीतरी गोष्टी पोहोचवतात. आमचं एक माध्यम आहे, परंतु आम्हाला देखील आपली दखल घ्यावी लागते. का तर अशा पद्धतीचं काम आम्ही काहीतरी मांडू शकू समाजासमोर. तो जाताना एकच तुम्हाला विचारावं वाटतं की ध्वनी प्रदूषण असेल, वृक्षारोपण असेल, वृक्ष संगोपन असेल, या सगळ्यांसाठी तुम्ही काम करतायत. समाजासाठी जर बघायला गेलं तर सगळ्यांमध्ये कुठेतरी अवेअरनेस व्हावा म्हणून काय संदेश द्या? हा, प्रत्येकाने आपला जो कर्तव्य आहे, गीतेमध्ये कर्माला महत्व आहे आणि कर्म करत असताना आपण विचार खूप करतो पण कर्म कमी करतो. पण चांगलं कर्म करणं, चांगले विचार ठेवणं आणि चांगल्या गोष्टींची निर्मिती करणं आणि सगळ्यात महत्वाचं आहे की सगळे जेवढे काही आतापर्यंत जे विचारवंत होऊन गेलेले ह्या विचारवंतांचा सगळ्यांचा एकच आणि सगळ्या धर्मांचा विचारवंतांचा सार एकच आहे की मानवाच्या जीवनात आनंदाची निर्मिती करणे. आणि ती आनंदाची निर्मिती तुम्ही विविध पद्धतीने करू शकता. आपल्याला स्वतःला आनंद तर ज्या गोष्टीमध्ये मिळतो तो खूप गोष्ट मोठी आहे, पण आपल्या आनंदात जगाला सहभागी करून घेणं, जगाला आनंद देणं, जगाला आनंदी करणं ही देशभक्ती आहे, ही देश सेवा आहे. देव त्यातच आनंदातच देव आहे आणि देव म्हणजेच आनंद आहे. आणि आनंद निर्माण करता आला तर तो आपण प्रत्येकाने जर जास्तीत जास्त प्रमाणावरती केला तर खूप काही आहे. धन्यवाद. वा, थँक्यू सो मच सर. खर तर ज्यावेळेस आमची चर्चा झाली आणि मला ती कविता इतकी छान वाटली, मी त्यांना तात्काळ म्हणजे संपर्क केला आणि सांगितलं की सर मला तुमची मुलाखत हवी आहे, कारण कुठेतरी एक आमचा देखील एक प्रयत्न असा असणार आहे की या माध्यमातून काहीतरी प्रबोधात्मक अशा गोष्टी आम्ही तुमच्यासमोर मांडू शकतो. खूप छान पद्धतीने काम करताय सर. अशाच पद्धतीने आपण काम करत राहा. आम्ही देखील त्याला सपोर्ट करत राहू, समाज देखील त्याला सपोर्ट करेल. खूप साऱ्या शुभेच्छा देतो, दिवाळीच्या आपल्याला शुभेच्छा देतो. आणि नक्कीच मी या माध्यमातून आवाहन करतो की आपण देखील काळजी घ्या. तर सरांनी कवितेच्या माध्यमातून सांगितलं त्या पद्धतीने जर आपण खऱ्या अर्थाने जर त्याचं पालन केलं तर नक्कीच आपण सुरक्षित राहू शकू. त्याचं ध्वनी प्रदूषण होणार नाही, सगळ्याचा त्रास होणार नाही, हे मात्र नाही. धन्यवाद सर. मला एक गोष्ट अजून इथे विशेष उल्लेख करावा असं वाटतो. माझ्या कवितेमध्ये पण मी त्या गोष्टींचा उल्लेख केलेला, मुलांविरुद्ध. तर यांची जी सेवा आहे ना ती खरी मानवाची सेवा आहे. आणि आपण जे फटाके फोडतोय आणि त्याचा त्रास जो होतोय तो जास्तीत जास्त वृद्धांना आणि मुलांना होतो. बरोबर. आणि म्हणून तो कंट्रोल करावा व्हावा वाटतं. पण त्याच्या जोडीला तुम्ही ज्यावेळेस मुलाखतीच्या संदर्भात मला म्हणाले सर, त्यावेळेला जे काही बोलणं झालं वात्सल्य वृद्धाश्रमामध्ये सर, तुम्हाला एक खास विशेष जागेवरती आनंद होईल तुम्हाला येण्याचा आणि तिथे बोलवतो आपण बसणार आहोत. मला त्या गोष्टीचा फार आनंद झाला सर. याच्या आधी इथे वृद्धाश्रमात एक कार्यक्रमासाठी येऊन गेलो आणि ते बघितलंय सर, हा माहोल संपूर्ण, आणि त्यांचा सगळ्यांचा आनंद बघितलेला आहे. असा आनंदी ठिकाण इथे मुलाखत घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. खूप धन्यवाद. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.